किंवा यांच्यामुळे यांच्या भडक भाषणांमुळे आम्ही एकही चुकीची गोष्ट होऊ देणार नाही। आणि त्याच्यामुळे मग दिवाळीनंतरचं स्टेटमेंट उलटसुलट स्टेटमेंट मग मी तुमच्या चॅनलवर वाचलं की त्यांच्याच पक्षांनी त्यांना नोटीस पाठवली। त्याचा पुढे काय झालं पक्षाला पण माहितीये का नाही देवालाच ठाऊक। पण ती परिस्थिती असताना आता हे जैन समाजाची जर ही जमीन चुकीच्या पद्धतीने यांनी घेतली असेल आणि त्याच्यावर राजकीय पक्षाचं ऑफिस जर काढलं असेल ते चुकीचं आहे। त्याच्यावर ऍक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलीच पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे। याची इन्क्वायरी झाली पाहिजे पहिलं मुख्यमंत्र्यांनी। आणि माझी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे माहिती काढा त्याच्या आधी कृपा करून क्लीन शीट देऊ नका। एकतर ही सगळी एक चर्चा नॉर्मली आम्ही 15 दिवसांनी महाविकास आघाडीचे सगळे लोक भेटतच असतो। त्यातून इलेक्शन अनाऊन्स झाल्यानंतर काही कोऑर्डिनेशन प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक काय परिस्थिती असेल कसं पुढे जायचं आणि कोऑर्डिनेशनची कमिटी टीम्स कशा करायच्या याची एक साधारण मोठा अशी एक चर्चा झाली आज सकाळी। आणि पुढचे 20-25 दिवस जी काय इलेक्शन राहील 22-25 दिवस त्याच्यामध्ये कशा जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या याच्यासाठी आम्ही आज भेटलो। एकतर मला वाटतं शशिकांत शिंदेजींनी याचं उत्तर तुमच्या चॅनलवरच तुम्ही ऑलरेडी दाखवताय। त्याच्यामुळे वेगळं जेव्हा प्रदेश अध्यक्ष काही बोलले आहेत याच्यात वेगळं अजून मला बोलायची मला वाटत नाही फारशी गरज आहे। पण अर्थातच स्थानिक पातळीवर आज सकाळीच चर्चा झाली की अनेक ठिकाणी अनेक पक्ष स्थानिक मुद्दे स्थानिक प्रश्न याच्यावर बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन पुढच्या काही दिवसात तुम्हाला सगळ्यांनाच दिसतील। त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक पुढच्या 2-4 दिवसात पूर्ण स्पष्ट चित्र राज्याचं सगळ्याच पक्षांचं तुम्हाला दिसेल। मी खरं तर माहिती नाही घेतलेली मी तुमच्या चॅनलवरच शिंदे साहेबांचं स्टेटमेंट पाहिलंय। त्याच्यामुळे मी तुम्हाला मगाशी म्हणले तसंच की प्रत्येक भागामध्ये सगळ्यांनीच मिळून आज प्रत्येक पक्षांनी आणि आमच्या आघाडीने निर्णय घेतलाय की हा स्थानिक इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी स्थानिक मुद्द्यांवर अनेक वेळा हे विषय येत राहतात। काही वेगळी समीकरणं तेवढ्यापुरती म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होती त्यावेळीच अनेक वेळा अशी परिस्थिती झालेली सगळा पक्ष एक होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आणि उभ्या महाराष्ट्राने ती पाहिलेली। ते पुढच्या 2-3 दिवसातच स्पष्ट होईल। खरं तर इट्स टू अर्ली टू से एनिथिंग। कारण याचं कारण आता खूप स्थानिक लेवलला चर्चा चाललेल्या आहेत लोक फॉर्म भरत आहेत। त्यामुळे 2-4 दिवसात जास्त संयुक्तिक होईल मी बोलणं कारण का अजून राज्याचा सगळा डेटा आलेला नाही आत्ताच तर फॉर्म भरायला सुरुवात झाली। आज आमच्या चर्चेमध्ये कोऑर्डिनेशन जबाबदाऱ्या ह्याच्यावरच चर्चा झाली। काही स्पेसिफिक आघाडी आज इंडिया अलायन्सची मीटिंग होती आणि त्याची सविस्तर चर्चा आमच्या झाली आणि बाकीचे जे विषय आहेत ते वरिष्ठ नेते घेतील। आम्ही सगळे कोऑर्डिनेशनसाठी बसलो। मला वैयक्तिक मत असण्याचा अधिकारच नाही अर्थातच ना इट्स ऑब्व्हियस कारण का राजधानीत स्फोट झालाय। पण अशा गोष्टीत सगळी माहिती येईस्तोवर मी कधी बोलणारी नाही। याचं कारण हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे। त्याच्यामुळे तो राजकीय करण्याला आत्ता मला त्याच्यात कधीही मी करणार नाही। ऑपरेशन सिंदूरच्या वेळीही आदरणीय पवारसाहेब पहिले नेते होते या देशातले जे सरकारच्या बाजूनी उभे राहिले कारण का तो देशाचा प्रश्न होता देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता। त्याच्यामुळे जे काय बोलायचं होतं ते आम्ही सेशनमध्ये बोललो पण आम्ही टीव्हीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सरकारच्या बरोबर तेव्हा नॅशनल सिक्युरिटीसाठी म्हणून उभा राहिला। त्याच्यामुळे मला वाटतं दिल्लीत काल जो स्फोट झाला हा अतिशय चिंताजनक आहे। त्याची पूर्ण माहिती यायची आम्ही वाट बघतोय। एकदा पूर्ण माहिती आली कीच त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील। मी स्वतः आज संध्याकाळी जाणार आहे आणि योगायोगाने उद्या आमची होमची गृह मंत्रालयाची स्टँडिंग कमिटी योगायोगाने उद्या आहे। त्याच्यामुळे उद्या अर्थातच त्याच्यावर आम्ही चर्चा किंवा माहिती त्या कमिटीमध्ये मागू। नाही सरकारला करायलाच लागेल ना। एक तर नाही केला तर 1 तारखेला सेशन सुरू आहे देश उत्तरं मागेल। आपण 12 तुमच्या चॅनलच्या मताप्रमाणे आतापर्यंत 12 लोक गमावलेत आपण। हा काही छोटा हादसा नाहीये फार गांभीर्याने। एक जरी भारतीयची हत्या झाली किंवा त्याच्यावर कुठलाही अन्याय झाला एक तरी ते अयोग्यच आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लढलंच पाहिजे या मताची मी कुणाचंही सरकार असतो। त्यामुळे हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे।
एक तर 10-15 दिवसापूर्वी तुमच्या सगळ्या चॅनलनी किरण जे अहिल्यानगरचे आहेत त्यांची स्टोरी मी पहिल्यांदा पाहिली, त्याच्यानंतर वर्तमानपत्रात वाचली आणि त्याच्यानंतर पुण्याच्या चॅरिटी कमिशनरकडे किरण भाऊ आणि दंगेकरजी हे दोघं गेलेले मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात पाहिले. योगायोगाने ते आज मुंबईत होते. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षांचे आम्ही एकत्र कामही केलेलं आहे किरणनी आणि मी, त्यामुळे ते सगळे कागदपत्र घेऊन ते आज आले होते. विषय अतिशय गंभीर आहे. कुठलाही राजकीय पक्ष असू दे, भले तो आमचाही असू दे, पण कुणाचीही जमीन हडप करून त्याच्यावर पक्षाचं ऑफिस बांधणं हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे. त्यातून ती जैन समाजाने चांगल्या कामासाठी, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा कामासाठी दिलेली जमीन त्याच्यावर काहीतरी कागदपत्रांचं चुकीचं करून जर कोणी त्यांच्या राजकीय पक्षाचं ऑफिस तिथे बांधत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. माझी माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जसं तुम्ही पुण्यामध्ये लक्ष घातलं तसं तातडीने तुम्ही अहिल्यानगरच्या या विषयामध्ये घातलं पाहिजे. सातत्याने ही व्यक्ती संपूर्ण राज्यामध्ये उलटसुलट बोलून जातीयांमध्ये जिथे प्रेम आहे तिथे तेढ निर्माण करायचं पाप सातत्याने करतात. माझ्याही लोकसभा मतदारसंघात ते येऊन गेलेले होते. त्या काळामध्ये राहुल कुल स्थानिक आमदार आणि मी, जरी आम्ही वेगळ्या विचारधारेत काम करत असलो तरी आमच्या दोघांचाही लोकप्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी होती आणि मी राहुल कुलांचे पहिल्यांदा नाही, तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा जाहीर आभार मानते की जेव्हा ही घटना झाली दौंड तालुक्यामध्ये तेव्हा मी जेव्हा राहुल कुलांना फोन केला त्यांनी सहकार्याचीच भूमिका दाखवली आणि आम्ही दोघांनी कुठलाही राजकीय स्टँड नव्हता. दौंड तालुक्यात आम्ही कुठलीही गडबड किंवा यांच्या भडक भाषणांमुळे आम्ही एकही चुकीची गोष्ट होऊ देणार नाही. आणि त्याच्यामुळे मग दिवाळीनंतरचं स्टेटमेंट, उलटसुलट स्टेटमेंट, मग मी तुमच्याच चॅनलवर वाचलं की त्यांच्याच पक्षांनी त्यांना नोटीस पाठवली. त्याचा पुढे काय झालं पक्षाला पण माहितीये का नाही देवालाच ठाऊक. पण ती परिस्थिती असताना आता हे जैन समाजाची जर ही जमीन चुकीच्या पद्धतीने यांनी घेतली असेल आणि त्याच्यावर राजकीय पक्षाचं ऑफिस जर काढलं असेल ते चुकीचं आहे. त्याच्यावर ऍक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलीच पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे. याची इन्क्वायरी झाली पाहिजे पहिलं मुख्यमंत्र्यांनी. आणि माझी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, माहिती काढा, त्याच्या आधी कृपा करून क्लीन शीट देऊ नका. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता पक्ष कसा चालवायचा वगैरे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी कसा त्याच्यावर बोलणार. एक वन ॲट अ टाइम. मी चालले आज रात्री कसं आहे काय होईल मला सांगता येत नाही. मी काही ज्योतिषी नाही सांगायला. पण त्याचबरोबर आम्ही अपेक्षेने चाललोय. शिवसेनेची पण सगळी टीम चालली आज रात्री. योगायोगाने मला वाटतं मोठा आम्ही सगळे एकाच फ्लाईटवर असू जास्ती करून. आम्ही सगळे आज चाललोय. उद्या 11 वाजता आम्ही असू नेहमीप्रमाणे हरत सुप्रीम कोर्टात. बघूया काय होतं. असं त्यांच्याच पक्षाचे नेते म्हणतात. ते कॅबिनेट मंत्री आहेत ना. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांच्याच पक्षाला विचारा. म्हणजे धन्य बाई. आय एम सो सॉरी. पण मला दुसरी काही म्हणजे मी काय रिॲक्शन देऊ याच्यावर. कमाल आहे. मला म्हणजे तुम्हाला सांगू कमाल आहे. आज एवढंच म्हणू शकते मी की अर्थातच म्हणजे आता माननीय मुख्यमंत्र्यांवर आपण विश्वास टाकूया की जर हे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा इश्यू असेल तर केंद्र सरकारचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो. केंद्र सरकारमध्ये जेव्हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा इश्यू प्रूव्ह झाला तेव्हा सोनियाजींनी राजीनामा दिला होता. मला अजूनही तो दिवस आठवतो. त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट हा नियम कायदा हा संविधानातच आहे. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आता जी इन्क्वायरी लावतायत आणि जर अजित पवारांच्याच पक्षाचे लोक म्हणतायत की त्याच्यात काही सत्य असेल तर अजित पवार राजीनामा देतील तर त्यांचं हे काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या पक्षाची. मला खरंच माहिती नाही कारण का माझं काही त्यांच्याशी कोणाची बोलणं नाही.